आज कारगिल विजय दिवसाला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत। रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि हेच कारण आहे की आता मुंबई महानगरपालिकेच्या समोर असलेल्या शहीद स्मारकासमोर विजयोत्सव साजरा केला जातोय। कारगिल विजयोत्सव रौप्य महोत्सव सोहळ्याला सुरुवात झालेली आपण ही सगळी दृश्य या ठिकाणची पाहतोय। विविध मान्यवर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जे माजी सैनिक आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सैनिकांसोबत या ठिकाणी धाडसाचे खेळ सुद्धा करण्यात आले। त्यासोबतच जे सैनिक आहेत त्यांचा सन्मान सुद्धा या ठिकाणी करण्यात आला आणि हे सर्व मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मंचाकडे हे सगळे सैनिक जे आहेत ते आता सध्या आपल्याला जाताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही सैनिक आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आजचा दिवस किती मोठा आहे, किती महत्त्वाचा आहे? आजचा दिवस खरं म्हणाल तर आजचा दिवस अतिशय हा भावनिक आहे आणि खरं म्हणाल तर हा कारगिल लढाई झाली त्या लढाईच्या वेळेला जे माझे जवान देशाचे जवान शहीद झाले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आणि त्यांच्या परिवारांबद्दल आम्हाला खरंच संवेदना आहेत आणि त्यांच्यासाठीच आम्ही हा कार्यक्रम कारगिल विजय दिवस हा साजरा करतो आणि मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आम्ही साजरा करतोय आणि ह्याला तुम्ही बघत असाल डीसीपी प्रवीण मुंडे ए झोनचे आलेले आहेत, ब्रिगेडियर माजी खासदार सुधीर सावंतसाहेब आलेले आहेत, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी साहेब तेही येणार आहेत आणि असंख्य इथे जवळजवळ हजारो सैनिक आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। नक्की धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय की आता विजयोत्सवाला सुरुवात झालेली आहे। मंच या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे आणि ही सगळी दृश्य जर पाहिली तर आपल्या लक्षात येतं की जे सैनिक आहेत त्यांचं जे महत्त्व आहे देशासाठी त्यांचं जे कर्तृत्व आहे ते कुठेही नाकारता येत नाही आणि त्याचा गौरव जो आहे तो आज या ठिकाणी केला जातो। आपल्यासोबत सैनिक आहेत आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत। कसं वाटतं या ठिकाणी विजयोत्सव साजरा केला जातो? थँक्यू। पहिले तर आज खूप मोठा दिवस आहे, अभिमानाचा दिवस आहे। आपण पूर्ण भारतीय आज 25th कारगिल विजय दिवसानिमित्त हा जल्लोष सुरू आहे। आपण मानवंदना करण्यासाठी पूर्ण भारतवासीय आणि मी मुंबई अध्यक्ष फ्लेचर पटेल वतीने पूर्ण सर्वांना शुभेच्छा देतो की आजच्या तारखेला 25वा हा वर्धापन दिवस आहे आणि कारगिल विजय दिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद। आपण पाहतो या ठिकाणी जे माजी सैनिक आहेत ते सुद्धा शुभेच्छा देतात आणि कारगिलचा विजयोत्सव जो आहे तो आता मुंबईमध्ये साजरा करायला सुरुवात झाली आहे। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।